नमस्कार मित्रांनो, आपण अगोदर दोन व्हिडिओ अतिशय डीप मध्ये चर्चा केली की भूमी, प्रसाद, शयनम आणि यानानी जे वास्तूचे चार प्रकार सांगितले गेलेले आहेत ते कशा पद्धतीने काम करतात. त्यानंतर उत्तरी आणि दक्षिणी गोलार्ध या वास्तूवरती कशा पद्धतीने प्रभाव टाकतात. आवासीय वास्तू, कृषिक वास्तू, प्रशासनिक वास्तू या सर्वांचा आपण अभ्यास केला आणि या व्हिडिओमध्ये आपण आणखी डीप जाणार आहेत. माणसाची प्रकृती, वात, पित्त आणि कफ ही कशा पद्धतीने आपल्या जीवनावरती, आपल्या आरोग्यावरती वास्तूच्या माध्यमातून प्रभाव टाकते हे आपण समजून घेणार आहोत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये समजून घेतले की वास्तू फक्त घराचीच नाही तर ही सुरुवात भूमीपासून होते, नंतर वेळ, वापर, नगर नियोजन, फर्निचर आणि स्थानापर्यंत पोहोचते. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो ज्याचे उत्तर कदाचित खूप कमी लोकांना माहिती आहे की प्रत्येक व्यक्तीसाठी एकच वास्तू योग्य असते का. जर तुम्ही माझी ओपिनियन घेतले तर हे अजिबात बरोबर नाहीये. कारण जसे प्रत्येक व्यक्तीचे शरीर वेगवेगळे आहे, प्रत्येक व्यक्तीचे वय वेगवेगळे आहे, प्रत्येक व्यक्तीचे जीवनातले ध्येय वेगवेगळे आहे, त्याच्या गरजा वेगवेगळ्या आहेत, तर यानुसारच त्याची वास्तू, तिचे रूप, तिची डायरेक्शन ही चेंज होते. आणि प्राचीन ग्रंथांमध्ये याच पद्धतीने व्यक्तीनुसार वास्तूचा उल्लेख मिळतो. जुन्या काळात समाजाला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा चार वर्णांमध्ये कार्य आणि जबाबदाऱ्या यांच्या आधारावरती समजले जात होते. त्यांच्या कॅटेगरीज होत्या. आपण जर आजच्या काळात पाहिले तर आपण जन्माच्या आधारावरती नव्हे तर जो व्यक्ती जे कार्य करीत आहे, त्याची जे जीवनशैली आहे याच्या संदर्भात समजणे अधिक महत्त्वाचे आहे. जसे एक शिक्षक आणि एक सैनिक, एक व्यापारी आणि एक कारागीर, या चारींच्या कार्यपद्धती ह्या वेगवेगळ्या आहेत. म्हणून त्यांचे कार्यस्थळ, त्यांच्या राहण्याची प्राधान्यता या देखील वेगवेगळ्या असू शकतात. आणि हीच विचारसरणी वास्तूच्या या वर्गीकरणाचा मूळ उद्देश होते. आता यापेक्षा आणखी एक पाऊल आपण पुढे जाऊया की आयुर्वेद सांगतो की प्रत्येक व्यक्तीमध्ये त्रिदोष आहेत, ज्याला आपण वात, पित्त आणि कफ म्हणतो. आणि या त्रिदोषाचे जे संतुलन आहे, हे संतुलनच तुमचं आरोग्य ठरवते. जर एखाद्या व्यक्तीमध्ये वात असेल तर त्याला शांत आणि स्थिर वातावरणाची गरज आहे. जर शरीरामध्ये पित्त जास्त असेल तर आधुनिक उष्णता आणि तीव्र प्रकाश त्याला जास्त पद्धतीने प्रभावित करेल. जर शरीरामध्ये कफ जास्त असेल तर मोकळेपणा, प्राकृतिक प्रकाश आणि हवेचा चांगला प्रवाह त्याला सक्रिय बनवतील. आणि या गोष्टी त्याच्या प्रकृतीनुसार त्याला फायद्याच्या ठरू शकतात. म्हणजे तुमची खोली एकच आहे, परंतु त्याच्या प्रकृतीनुसार, त्याच्या वयानुसार त्या व्यक्तीवरती त्या रूमचा वेगवेगळा प्रभाव येईल. आणि हेच कारण आहे जे आपण मॉडर्न जगामध्ये वास्तूचा उपयोग करतो, तो उपयोग फक्त दिशांवरच नाही तर व्यक्तीच्या प्रकृतीवर देखील आधारित असावा. आणि यामध्ये आणखी एक महत्त्वाचा विषय येतो, जसे खाजगी आणि सार्वजनिक वास्तू. जेव्हा आपण आपल्या घराबद्दल बोलतो तर ते खाजगी वास्तू आहे. पण जेव्हा आपण शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, रेल्वे स्टेशन, विमानतळ, उद्यान किंवा कोणत्याही सरकारी इमारतीबद्दल बोलतो तर
या सर्व गोष्टी सार्वजनिक वास्तूमध्ये येतात. या वास्तूंमध्ये हजारो लोक दररोज येत असतात आणि म्हणून अशा ठिकाणची योजना जेव्हा आपण बनवतो तेव्हा आपल्याला सुरक्षा, आपल्याला आवागमन, प्राकृतिक प्रकाश, नॅचरल व्हेंटिलेशन या ज्या सुविधा आहेत, ज्या सुविधा मानवासाठी गरजेच्या आहेत, या सुविधांकडे विशेष लक्ष दिले जाते. आणि हेच कारण आहे की सार्वजनिक वास्तू जेव्हा आपण डिझाईन करतो त्या घरांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या बनवल्या जातात. आता आपण जर वास्तूला अधिक व्यापक रूपात पाहिले तर हे फक्त इमारत बांधकामापुरते मर्यादित मुळीच नाही. वास्तूमध्ये नगर नियोजन आहे, वास्तूमध्ये स्थापत्य कला येते, वास्तुशास्त्रामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग येते, इंटेरियर डिझायनिंग येते, फर्निचर डिझायनिंग येते, जे सुतारकाम आहे, मूर्ती निर्माण आहे, चित्रकला येते, वाहनांची रचना येते, इथपर्यंत की आधुनिक जगात विमान आणि पाणडुबी यांच्या जटिल रचना सुद्धा याच वास्तूच्या डिझाईन मध्ये येतात. जे वास्तूचे सिद्धांत आहेत ते जिथं अप्लाय होतात, जिथे संतुलन, कार्यक्षमता, सुरक्षा आणि उपयुक्तता सर्वात महत्वाची असते. म्हणून मी नेहमी सांगत असतो, वास्तू फक्त अंधश्रद्धा नाही, फक्त इंजिनिअरिंग देखील नाही. वास्तू असा विषय आहे जिथे आर्किटेक्चर, सिव्हिल इंजिनिअरिंग, पर्यावरण विज्ञान, तुमचे मानसशास्त्र, हवामान विज्ञान, इंटेरियर डिझाईन आणि पारंपरिक ज्ञान एकमेकांशी मिळतात. आणि याच कारणाने वास्तूला समजून घेण्यासाठी फक्त दिशाच करणे पुरेसे नाहीये, तर विज्ञान, निसर्ग, मानवी जीवन याला देखील समजणे अतिशय महत्वाचे आहे. वास्तुशास्त्र सांगते की शुभ स्थानाची निवड, योग्य भूमीची निवड, योग्य इमारत योजना, आंतरिक आणि बाह्य डिझाईन, शुभ वेळ ज्याला आपण ज्योतिषशास्त्रामध्ये घेतो म्हणजेच मुहूर्तशास्त्र, माणसाचे मानसशास्त्र, त्याचे राहणे, खाणे, झोपण्याची योग्य पद्धत, सामाजिक शिष्टाचार, या सर्व गोष्टी वास्तूमध्ये अतिशय व्यापक आहेत. म्हणजे वास्तू फक्त विटा, सिमेंट, रेती, स्टील, ॲग्रिगेट्स या मुळीच नाहीये, तर जीवन जगण्याची एक कला आहे. तुमचे मुले बाळे घरात सुखी आणि समाधानी राहावे हा त्याचा मूल उद्देश आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये वास्तूबद्दल बरेचशा गोष्टी जाणून घेतल्यात. वास्तू फक्त आपण जाणले की उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि मुख्य दरवाजा या गोष्टी तर आहेच, परंतु या पलीकडेही वास्तू आहे. वास्तूची सुरुवात भूमीपासून होते इमारतीपर्यंत आणि त्यानंतर पोहोचते ती माणसापर्यंत, मग येते समाजापर्यंत आणि शेवटी संपूर्ण नगर आणि राष्ट्रापर्यंत पोहोचते. आणि हेच कारण आहे वास्तूला एशियंट इंडियन सायन्स ऑफ आर्किटेक्चर अँड लिव्हिंग म्हणतात. म्हणजेच फक्त बांधकाम नाही, फक्त कन्स्ट्रक्शन नाही, तर संपूर्ण संतुलित जीवन. मित्रांनो, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशा विषयांवरती चर्चा करू ज्यावर सर्वात जास्त वाद होतो, का वास्तू खरोखर विज्ञान आहे की फक्त श्रद्धाच आहे. आधुनिक संशोधन, सिव्हिल इंजिनिअरिंग, भौतिकशास्त्र, भूगोल आणि पर्यावरण विज्ञान वास्तूच्या काही सिद्धांताचे समर्थन करतात का, आणि कोणकोणत्या गोष्टींसाठी अजून वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीयेत. आपण या व्हिडिओमध्ये कोणत्याही अंधश्रद्धेशिवाय तथ्य आणि तर्काच्या आधारावरती वास्तुशास्त्राचा जो गंभीर विषय आहे हा समजून घेऊया. जर तुम्ही वास्तुशास्त्र आणि विज्ञान या दोघी दृष्टिकोनातून शिकू इच्छित आहात तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, खाली कमेंट करा
आणि आपण अशाच पद्धतीने प्रत्येक वेळी भेटत राहूया. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकेच. भेटूया पुन्हा. नमस्कार.